पालक आलेले आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांना सूचना पोहोचवा आणि मुलांनी आता शिकाडीला बोलायचं नाही. सर्वांनी ऐका. आवाज येतोय मागे? येतोय. सगळ्यात महत्त्वाचं पालक आणि विद्यार्थी. महत्त्वाचा विषय बोलायचा असा आहे की आता काही थोड्या दिवसात काही घटना घडल्यात, पालकांच्या लक्षात आल्या असतील. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कुठलीही घटना घडल्यावर त्याला पूर्णपणे एक व्यक्ती किंवा एक गट जबाबदार नसतो. आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते. प्रत्येकाने आपल्याकडची जी जबाबदारी आहे ती थोडी थोडी पार पाडली तर या गोष्टी घडणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता तुम्हाला सांगतो काय काय गोष्टी आहेत. पालक म्हणून शाळा सुरू झाल्यावर किती पालकांनी शाळेमध्ये आल्यावर मॅडमला विचारलं की मॅडम CCTV कॅमेरे 2 महिने सुट्टी होती, त्यानंतर काही बंद पडलेत का, किती CCTV चालू आहेत, कुठले पालक, महिला पालक मुलींच्या टॉयलेट बाथरूममध्ये जाऊन बघून आले की स्वच्छता आहे का नाही, तिथं काही झाले का नाही, किती नवीन शिक्षक आले त्यांच्याशी कोण बोलले का, की तुम्ही शिक्षकांची ही तुमची जबाबदारी पण आहे की शाळेमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, सुरक्षितते माझ्या मुलं मुली जे जातात त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या पूर्ण आहेत का, हे विचारलंय का कोणी मला सांगा बरं. नाही विचारलं. काय मग ही जबाबदारी कोणाची आहे? बरोबर बरोबर. आता दुसरी गोष्ट, त्या पोलीस मॅडम ज्या आहेत, सय्यद मॅडम आहेत, त्या इथं दर महिन्याला एकदा दामिनी पथकच्या त्या दर महिन्यातून एकदा तरी इथे व्हिजिट करतात. बरोबर. आता मला सांगा, जर एखादी घटना घडली आपण पूर्णपणे त्यांच्याकडे बोट नाही दाखवू शकत. नाही, आपली पण चुकी असते. बरोबर. आता त्यांची अडचण काय होती, ते जेव्हा त्यांचं कर्तव्य पूर्ण पार करायला जातात, एखादा कोण डाबरट मुलगा आहे त्याला काही करायला किंवा बाहेर काही घटना घडली त्याला हे करायला गेल्यावर आपल्यातलेच काही लोक चौकीत जातात. हो आमचंच आहे सोडून द्या. एखादा नेता म्हणेल नाही हो आमचाच माणूस आहे सोडून द्या. मग हीच लोक पुढे जाऊन अजून मोठा गुन्हा करायला प्रवृत्त होतात. तर मग पूर्णपणे त्यांना जबाबदार धरू शकतो का? नाही. मुख्याध्यापिका मॅडम आहेत, शिक्षक आहेत, पूर्ण प्रयत्न करतात. पण आता बघा बैठकीला किती लोक आले. माझं त्यांची तुमच्या सगळ्या मुलांची पूर्णपणे जबाबदारी यांनी घेऊन ठेवायची आहे का? नाही. आता आम्ही आता काही शालेय व्यवस्थापन समितीवर आहेत म्हणून वेळ काढून या कोर्टातून आल्यात. मी वेळ काढून आलो. मॅडम त्यांची ड्युटी सोडून इथं आल्यात का? तर तुमच्या मुलांची काळजी करायसाठी. तर तुम्ही तुमच्या मुलांची पण स्वतःहून आपली काही जबाबदारी आहे ही करायला येणं गरजेचं आहे. आपली आता फक्त ही गोष्ट एक नाहीये की मी मुलींना सांगते तू घराच्या बाहेर जाऊ नको, मुलींना सांगते की तू असंच वाग, हेच कपडे घाल. नाही. आता सगळ्यात मोठी गरज आहे आपल्या मुलगा जो आहे त्याला आपण काय शिक्षण देतोय. तो बाहेर गेल्यावर त्याच्या मैत्रिणींना त्रास देतोय का? शाळेमध्ये मुलींची केस ओढ, त्यांना जाताना काही बोल, त्यांना चिडव, अशा गोष्टी करतोय का? आपल्या घराच्या इथं जेव्हा राहताना शाळेत थोड्या वेळ आहे तो घरी असल्यावर आजूबाजूच्या लोकांशी महिलांशी कसा वागतोय, त्यावर शिवाय देतोय का, मोबाईलवर काय बघतोय, या गोष्टी तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे पालक म्हणून. फक्त महिला म्हणून पालक नाही, पुरुषही पालक. की आपला मोबाईल तो काहीतरी त्रास देतोय, रडतोय म्हणून त्याच्या हातात देणं, तो मोबाईल मध्ये काय बघतोय याचा कंट्रोल जर तुमच्याकडे नसेल तर काही उपयोग नाही. आता परत असं होतं काही पालक असे आवड होता, हो आमचा मुलगा ऐकत नाही, लय डांबरट आहे, कौतुकाने सांगतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही हेच कौतुक पुढे जाऊन तुमच्यावर उलटणार आहे. उद्या तुमचंही ऐकणार नाहीये. म्हातारपणात तुम्हाला वेळ येईल, त्याचा डांबरटपणा तुम्हाला वृद्धाश्रमात जावं लागेल. त्याला आत्ताच संस्कार आणि त्या मुलाला चांगलं वागणं आणि आपल्या घरातल्या आई बहिणींना जसं तो वागवतो तसं बाहेरच्या महिलांना वागवलं पाहिजे. हे संस्कार आत्ताच तुम्ही द्यायला पाहिजे. पूर्णपणे शिक्षकांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर टाकून उपयोग नाही. सुरुवात तुमच्यापासून आहे. दुसरी शाळा आणि तिसऱ्याच्या मॅडम की हा बाबा तो मुलगा ह्यांना पण ऐकत नाहीये तर आम्ही त्याच्याकडे बघतो. आणि ते करताना तुम्ही मध्ये यायचं नाही की तुम्ही का मारलं, तुम्ही का बोलले, हे करून चालणार नाही. आता सगळ्यात पहिलं आपल्याला आपला एक समाज म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी बघायची. आणि दुसरी गोष्ट, मुलींपेक्षा मुलांवर लक्ष द्यायला चालू करा. त्यांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार द्यायला चालू करा. दुसरं गोष्ट, आता शैक्षणिक बाबतीत आपला मुलगा शाळेमध्ये काय करतोय, मुलगी शाळेत जाती येते. आता आम्ही त्यांचा टायमिंग बदललाय, तुम्हाला मला कळतंय की तुमचं 5-6 वाजता पालक कामावरून येतात, मुलं आता 3-3:30ला सुटतात, मध्ये 1.5 तास ते घरी एकटे राहतात किंवा कुठं थांबणार आहेत कुठं जाणार त्याची काळजी आहे.
आम्ही हा प्रयत्न करतोय की मुलांची शाळा परत 5-5:30 पर्यंत व्हावी, जेणेकरून तुम्ही कामावून येईपर्यंत मुलं पण घरी आलेली असतील आणि तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता. बरोबर, हा आम्ही प्रयत्न करतोय. पण त्या व्यतिरिक्त संध्याकाळी मुलाला आता दिवसात 24 तास 8-10 तास तुमचे कामाला गेले, 8 तास झोपायला गेले, वरचे 5-6 तास तुमच्याकडे राहतात. घरामध्ये तुम्ही कमीत कमी 2 ते 3 तास, किती माणूस कामाला जात असेल तरी 2-3 तास मोकळा असतो. आपल्या मुलाला शेजारी बसवा, तुझा अभ्यास काय चाललाय, 15 मिनिटं त्याला वेळ द्या. त्याला पहिला आनंदाने विचारा, बाबा तुझ्या मित्र कोण आहे, शाळेमध्ये काय मस्ती करता तुम्ही, मजा येते काय शाळेत. तो आनंदानं तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगेल. हा बाबा मी असं केलं, आज आम्हाला हा धडा शिकवला, आज आम्हाला कविता शिकवली, ठीक आहे. ते ऐकून घेऊन नंतर त्याला ते समजून सांगा की मला दररोजचा अभ्यास दररोज केला पाहिजे. मी तिथे शाळेत आलो तर मला शिक्षकांनी ओरडलं नाही पाहिजे तुझ्यामुळं. मग तुझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी चांगला वाग, त्यांना त्रास देऊ नको. या गोष्टी थोडं दिवसातून 15 मिनिटं आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. तर पुढे जाऊन तुमच्या मुलांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कार मिळून तो आपल्या समाजात चांगला व्यक्ती म्हणून वागेल याची आपल्याला खात्री करता येईल. आपण एका समाजात राहतो, घटना घडतात होतात, पण शाळेची किंवा पोलिसांची किंवा एक वकील म्हणून माझी आमची तर जबाबदारी आहेच सगळी. पण आई म्हणून तुम्ही पण तुमच्या मुलींना काही गोष्टी सांगितल्या पाहिजे की आता आपल्याला वाटतं नको नको हे नको सांगायला, तिला वयात आल्यावर सांगू. आता समाज तो राहिलेला नाहीये, तर तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन काही गोष्टी मुलींना सांगाव्या. वेळ अडचण पडली तर तिने एकटीने लढलं पाहिजे असं तुम्ही मुलींना सक्षम करा. अडचणीला आम्ही सगळे आहोत, तो प्रश्नच नाहीये. शाळा आहे, सगळे आहेत, पण तुम्ही तुमच्याकडून पण जबाबदारी पार पाडली पाहिजे. पोलीस अधिकारी जे आलेत आपल्याकडे, ते आता तुम्हाला काही कायद्यानुसार ज्या गोष्टी आहेत की ज्या त्या सांगतात त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका. मॅडम, जे ग्रामीण पथकामध्ये काम करते माझं असेल ते आमच्या PSI मॅडम पाटील मॅडम आणि माझी सहकारी सप्ताह मॅडम. आमची मॅडम म्हटल्या की महिन्यातनं एकदा चक्कर असते, आमची रेग्युलरली 8 दिवसाचं चक्कर असते. काय म्हणायचं कळतंय का, सुरुवात जर तुम्ही तुमच्या मुलापासून केली तर समाज खूप घडणार आहे की नाही. समाज कसा घडतो, 1 कुटुंब, 2 कुटुंब, 3 कुटुंब, बरोबर आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला शिवाजी महाराजांची शिकवण दिली, बरोबर आहे का, त्यांनी परस्पर मागे जाऊन मानली की नाही. दुसऱ्या समाजातील त्यांच्या शत्रूंनी सुद्धा त्यांना त्याबाबत सॅल्यूट केलेला आहे. त्यामुळं आपल्या मुलाला आपल्या घरातून लहानपणापासून जे संस्कार आपण देऊ तसा तो घडणार आहे. त्यातूनही पुढं जर तुम्हाला पोलिसांची मदत लागलीच तर 112 112 हा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे कंट्रोल रूमचा. 1091 तो फक्त महिलांसाठी, म्हणजे तुमचे डोमेस्टिक व्हायलन्स असेल, म्हणजे घरात नवऱ्या बायकोची भांडणं म्हणा किंवा शेजारची भांडणं, कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला जर पोलिसांची मदत लागली तर 109 वरला तुम्ही कॉल करू शकता. आणि 1098 अंडर 18 18 वर्षाच्या आतले मुला मुलींसंदर्भातला कुठल्याही प्रकारचा गुन्हा असू द्या, तुम्ही कुठंही असू द्या, कोणतीही वेळ असू द्या, तुम्ही 1098 ला कॉल करू शकता. ही म्हटली शाळेच्या मैत्रिणींनी दिलं, मग आईने हे चौकशी केली पाहिजे. तुम्ही जी वस्तू त्याच्या खरेदी करून त्याच्या व्यतिरिक्त मुलांकडे आपल्या शाळेतल्या वस्तू काय शाळेतल्या असू दे त्यांच्याकडे कुठून आले विचारायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं लक्ष पाहिजे. म्हणून मला सांगायचं की आपली मुलगी मुलगा सुद्धा मुलांवर पण अत्याचार होतात, फक्त मुलींचा विषय चाललेला नाहीये. आणि असं कुठे तुम्हाला काही आढळलं की पहिलं चौकीत म्हणा, आमच्याकडे म्हणा, शाळेत येऊन सांगा. आणि मुलांना पहिली गोष्ट मुलगा किंवा मुलगी असा कुठेही अनुभव वेगळा आला शेजारी पाजारी शाळेत. परवा आम्ही शाळेत प्रात्यक्षिक सगळ्यांना गुड टच बॅड टच सगळं सांगितलेलं आहे. या मॅडम पण यांचं सगळं सांगतात. परत परवा शाळेत आमच्या सगळ्या शिक्षकांनी मुलांना शिकवले